कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. रत्नागिरीमध्ये अनधिकृतरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरती पोलिसांची धडक कारवाई. 13 बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात. प्रत्येकी 6 महिने कैद व 500 रुपये दंड. मुंबई गोवा महामार्गावरती कार व एसटीचा भीषण अपघात. अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू. तो तरुण होता स्वस्ती फायनान्सचा युनिट मॅनेजर. महाड MIDC मध्ये रासायनिक कंपनीला आग. आगीमध्ये कंपनीचे गोदाम जळून खाक. रासायनिक कंपनीचे ड्रम फटाक्याप्रमाणे फुटले. आणि पेंड्यांच्या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. लाखो रुपयांचे गोदामातील पेंडे आगीमध्ये भस्मसात. 12 लाख रुपयांच्या पेंड्यांची जळून राख रांगोळी. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला 11 नोव्हेंबर 2024 रोजी माहिती मिळाली की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी 13 बांगलादेशी नागरिक मिळून आलेत. त्यांच्याकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांच्याकडे भारतीय असल्याबाबतचे कुठलेही प्रकारचे पुरावे नाहीत. त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून राहत असल्याबाबत खात्री झाली. याच आधारे रत्नागिरी पोलीस दलामार्फत पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची 3 मार्च रोजी सुनावणी होऊन त्या 13 आरोपींना प्रत्येकी 6 महिने साधी कैद व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवादी विरोधी कक्ष यांना एक माहिती मिळाली की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका चिरेखानीवरती अनधिकृतरित्या प्रवेश केलेले 13 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत आहेत किंवा त्या ठिकाणी काम करत आहेत. त्या माहितीच्या आधारे त्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी हे नागरिक त्या ठिकाणी आढळून आले. त्यांच्याकडे भारतीय असल्याबद्दलचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही. तर ते बांगलादेशी नागरिक आहेत अशा प्रकारची खातरजमा झाली. ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पासपोर्ट नियम तसेच परदेशी व्यक्ती अधिनियम यांच्या अंतर्गत एक खटला पूर्णगड पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल केला. त्या खटल्याचा तपास आमचे जे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत रत्नदीप साळोखे API यांनी त्याचा तपास केला आणि तपास करून त्या गुन्ह्याचं दोषारोप माननीय न्यायालयासमोर सादर केलं. हा दोषारोप सादर केल्यानंतर त्या खटल्याची सुनावणी त्वरित सुरू झाली आणि ह्या कालखंडामध्ये सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाच्या हे निदर्शनास आलं की हे लोक बांगलादेशी नागरिक आहेत आणि त्या अनुषंगाने आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी या 13 व्यक्तींना रत्नागिरीचे मुख्य न्याय दंडाधिकारी श्री निखिल गोसावी सर यांनी प्रत्येकी 6 महिन्याची साधी कैद व 500 रुपयाचा आर्थिक दंड अशा प्रकारची सजा सुनावलेली आहे. मी ह्या कारवाईमध्ये सहभागी झालेले आमचे दहशतवाद विरोधी पथकाचे सर्व कर्मचारी तसंच तपास पथकाचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांचं मी पोलीस अधीक्षक म्हणून अभिनंदन करतो. आज या 13 लोकांना जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्या लोकांना नंतर बांगलादेशामध्ये प्रत्यार्पण करण्यासंदर्भातली जी कार्यवाही आहे ती सुद्धा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे तात्काळ सुरू करण्यात येणार आहे आणि त्यांना संबंधित एजन्सीच्या मार्फतीने संपर्क करून पुढील त्यांचा जो मायादेशी जाण्याचा जो मार्ग आहे तो लवकरच सुकर केला जाईल. रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी परिसरात एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्ती फायनान्स कंपनीची कार घेऊन 5 कर्मचारी चेंबूर ते रत्नागिरी असे निघाले होते. सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार कारवांचीवाडी फाटा येथे आली असता समोरून येणाऱ्या एसटी बसला कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की गंभीर जखमी झालेल्या
विकास नवसरे वय वर्ष 34 राहणार मुंबई याचा जागीच मृत्यू झाला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही होत होता। नवसरे हा ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता। तो स्वस्ती फायनान्सच्या युनिट मॅनेजर या पदावरती कार्यरत होता। मध्यरात्री 12 वाजता ते सर्व मुंबईतून रत्नागिरीत यायला निघाले होते। कारवांचीवाडी फाट्यावर असलेले डायव्हर्जन गाडी चालकाच्या लक्षात आले नाही, त्यामुळे समोरासमोर ही ठोकर झाली आहे। हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहायला आले होते। मात्र सकाळच्या वेळी त्यांच्या कारला अपघात होऊन युनिट मॅनेजरचा जागीच मृत्यू झालाय। या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यात विविध आस्थापनेमध्ये मराठी भाषेचा वापर होताना दिसत नाहीये। खेडमधील विविध बँकांमध्ये देखील असेच चित्र आहे। याच अनुषंगाने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेडमधील सर्व बँक आस्थापनांमध्ये सर्व कर्मचारी यांना मराठीत बोलता आलेच पाहिजे, बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी विविध बँक आस्थापनेत जाऊन निवेदन देण्यात आले। त्याचबरोबर लाकडी दांडा सुद्धा भेट देण्यात आलाय। आपल्या रोजच्या व्यवहारात आणि बोलण्यात मराठीचा वापर झालाच पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याला शिवतीर्थावरती आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाच चालणार, अन्य भाषा चालणार नाही असे ठणकावून सांगितले आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा सक्तीने वापरलीच पाहिजे असे सक्त आदेश काढले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून खेडमध्ये मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेडमधील सर्व बँक आस्थापनेत जाऊन लाकडी दांडा भेट देत निवेदन देण्यात आले। आपल्या मराठीचा वापर व्हावा, आला लक्षात? तो मराठीचा वापर आपल्याला होत नाही आणि जे अमराठी कर्मचारी आहेत त्यांना मराठी लोकांशी कसा संवाद साधायचा हे तुम्ही सांगा, त्यांना शिकवा। यासाठी आम्ही तुम्हाला हे पत्र द्यायला आलं लक्षात। तर असा पुन्हा वाद उत्पन्न होऊ नये। मराठी येत नाही, मराठी आम्ही बोलणार नाही असं होऊ नये, हे पत्र आहे। महाड औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कंपनीच्या गोदामाला काल दुपारी भीषण आग लागली। या आगीमध्ये कंपनीमधील साठा केलेले सर्व रसायन तसेच कंपनीचा प्लांट जळून खाक झालाय। महाड MIDC मधील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील असलेल्या एका लघु प्लांटमध्ये दुपारच्या सुमारास भीषण आग लागली। आगीच्या लोटांमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले। त्याचप्रमाणे कंपनीच्या गोदामामध्ये ठेवण्यात आलेले रासायनिक कंपनीचे ड्रम आगीमुळे उष्णता वाढून फटाक्याप्रमाणे फुटू लागले। या आवाजामुळे शेजारी असलेल्या कंपन्यांमधील कामगार देखील भयभीत झालेत। या गोदामाच्या बाजूला असलेल्या प्रिव्ही ऑर्गॅनिक, अल्नेक्स तसेच इतर कंपन्यांमधील कामगार आणि सुरक्षा व्यवस्थापन आग विझवण्यासाठी धावून आले। महाड MIDC अग्निशमन दल तसेच महाड नगर परिषद यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला। शिवाय मोठ्या प्रमाणात फोमचा देखील वापर करण्यात आला। या गोदामामध्ये विविध प्रकारचे रसायनांचे ड्रम ठेवण्यात आले होते। आगीत हे सर्व ड्रम जळून खाक झाले आहेत। हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तवले होते। त्याचप्रमाणे सायंकाळी महाड शहर आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाने अचानक सुरुवात केली। सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले। अचानक झालेल्या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच त्रेधा तिरपीट झाली। पाऊस थांबेपर्यंत ग्राहकांना दुकानातच तात्काळत उभे राहावे लागले, तर दुचाकी स्वार देखील जागोजागी आडोसा घेत थांबले होते। अचानक आलेल्या पावसामुळे महावितरण विभागाने देखील उपाय म्हणून वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवला।
तळा शहरामध्ये आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी तळा पोलिसांकडून एकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब नौशाद खाचे राहणार वरचा मोहल्ला असे सदर आरोपीचे नाव असून त्याने औरंगजेबाच्या फोटोसह आक्षेपार्ह मजकूर लिहून आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती प्रसिद्ध केले होते. ही पोस्ट बऱ्याच हिंदू तरुणांनी पाहिल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. त्यांनी ताबडतोब तळा पोलीस ठाणे गाठून धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी सदर तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावरती आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी तसेच धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 299 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला तळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पेण तालुक्यातील मुंबई गोवा हायवे जवळील तरणखोप येथील लक्ष्मी हॉटेलच्या बाजूला असलेल्या यशोधन घरत व संतोष घरत यांच्या पेंढ्याच्या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी गोदाम लाखो रुपयांच्या पेंढ्यांनी भरलेले असल्याने लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. पेण नगरपालिका अग्निशमन दल व JSW कंपनीचे अग्निशमन दल यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली. यामुळे इतरत्र आग लागण्याचा धोका कमी होऊन मोठा अनर्थ टळलाय. लागलेल्या आगीमध्ये गोदामातील जवळजवळ 12 लाख रुपयाचा पेंढा जळून खाक झाला आहे. तर रहिवासी व माजी जिल्हा परिषद DB पाटील यांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. शॉर्ट सर्किटच्या मुळे लागली त्याच्यामध्ये विदाऊट आणि ती काय यंत्रणा आलीच नाही, ती जास्त लागतच गेली. परंतु त्याच्यामध्ये 1200-1500 बंडल होते, संपूर्ण एकही त्याच्यामध्ये राहिला नाही. साधारणतः किती लाखाचं नुकसान झालेलं आहे हा? तरी 12-1 लाखापर्यंत पूर्ण होऊ शकतो. ह्याचं काय इन्शुरन्स वगैरे एवढा नाही काढलेला नाही भाऊ. हा काढलेलं नाही, पण काढायचं असतं काय तुमच्यात काय असं काय नाही देतच नाही. इन्शुरन्स नाही. आगीची माहिती आमचा पुतण्या मोहन मोतीराम पाटील यांच्याकडनं मिळाली आणि तात्काळ तो इतक्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता की त्याला बोलताही येत नव्हतं. आणि माझ्या लक्षात आलं की संतोष याच्याच पेंढ्याच्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे. आणि मग म्हणून तात्काळ मी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला, त्यानंतर ललित शेटांना फोन केला, त्यानंतर JSW मध्ये फोन केला. JSWचे बंब उपलब्ध व्हावेत म्हणून योगेश पाहींना आमच्या फोन केला, आमच्या दोन्ही सरपंचांना फोन केले. इव्हन पत्रकार संतोष पाटील यांना देखील मी फोनवरनं सांगितलं की तात्काळ इथे पाण्याची बंब उपलब्ध व्हावेत, कारण आगीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं, विस्तव एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसत होती की ती नियंत्रणात आणणं आवश्यक होतं. तरी मला माझ्या माहितीप्रमाणे ललित शेट्टी यांनी तात्काळ इथे प्रथम अगदी जितकं निकडीनं होईल तितकं तातडीनं होईल तितकं लवकर बंब इथे पाठवून दिला आणि आग विझवण्याचा प्रयत्न कसोशीनं नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी कसोशीनं केलेला आहे. त्याचबरोबर JSW कंपनीनं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तात्काळ इथे बंब पाठवलेले आहेत आणि त्यांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केले आहेत. विशेष करून संतोष अर्जुन घरत यांचा पेंढ्याचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून मी बघतो, मला वाटते 40-45 वर्षांपासून इथे व्यवसाय करतात आणि मोठ्या प्रमाणावर पेंढ्याचं साठा करून तो गुजरात ठिकाणी विकायला नेला जातो. आज मितीस मला वाटते 1500 ते 1800 पेंढ्याच्या गड्ड्या इथे या आगीमध्ये भस्मसात झालेल्या आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 18 लाखाचं नुकसान इथे त्यांचं झालेलं आहे. तर मी माझं शासनाला अशी मागणी असेल की शासनाला या गरीब कष्टाळू शेतकऱ्याला आणि या पेंढ्याच्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत होईल अशा पद्धतीनं त्यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी आणि त्यांना या अडचणीतून बाहेर काढावं, यांना या मोठ्या झालेल्या नुकसानीतून थोडंसं दिलासा मिळेल असे प्रयत्न करावेत अशी नाजूक वकील खात्याकडे विनंती आहे. कोकणात सध्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळते. दररोज सायंकाळी आकाशात नभ दाटून येतात, मेघगर्जना होते, काही वेळेला तर विजांचा कडकडाट देखील होतो. दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर वातावरणात सुखद गारवा, थंड वारा आणि आकाशात काळे ढग दाटून येतात. सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये आणि पर्वतरांगांमध्ये काही ठिकाणी पाऊस कोसळताना पाहायला मिळतो.
तर काही ठिकाणी कडक ऊन पडलेले देखील पाहायला मिळते. आकाशात नभ दाटून आल्याचे विहंगमय दृश्य देखील पाहायला मिळत आहेत. कडक उन्हामुळे दुपारपर्यंत अंगाची लाही लाही होत असताना संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसामुळे निर्माण झालेले हे चित्र पाहण्यासारखे आहे. भर उन्हात पावसाची आठवण करून देणारे असे हे चित्र सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून पाहायला मिळते आहे. खेडमधील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या शेतामधून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे टिपलेले हे विहंगमय दृश्य पाहून मन मोहून जात आहे. रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी व इतर न्यायिक मागण्या घेऊन संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी, पशुपालक, मच्छीमार, भूमिपुत्र यांनी बेणसे सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी आमरण उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय. तसेच आमरण उपोषणास बसलेल्या बेणसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ स्मिता यशवंत कुथे, सौ कल्पना बबन अडसुळे, योगेश मंगेश अडसुळे, सचिन गणपत कुथे यांच्या तब्येतीची विचारपूस करून पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत सुचवले आहे. तसेच रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरती लवकरच विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शिवसेना नेते प्रसाद भोईर यांनी यावेळी दिलाय. उपोषणकर्त्यांना दिवसेंदिवस विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे या आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आहे. जोपर्यंत स्थानिक जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवावे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मी मागाशी प्रांतानं भडकून आलो, म्हटलं साहेब असं नाही, तुम्ही सांगता की आता कंपनीच्या अन्यायाचा कडेलोट झालाय आणि आता डोक्यावरून पाणी वाहून गेले. माझा या माध्यमातून कंपनी प्रशासनाला व शासनाला व प्रशासनाला देखील इशारा आहे की आता आमचे सर्व जे काही लिमिट्स आहेत ते क्रॉस झालेले आहेत. आता शेवटचा पर्याय म्हणून संपूर्ण विभागातीलच नव्हे, या विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावातील, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींसकट या रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर अगदी लवकरच धडक मोर्चा काढणार आहोत. आणि या माध्यमातून माझी आणखीन एक विशेष विनंती आहे की आपण म्हणतो की सरकारी यंत्रणा फार भ्रष्ट आहे, परंतु आमचा इथला स्थानिकांचा अनुभव फार वेगळा आहे. येथील कंपनीचे जे प्रशासन आहे, तिथे जे काम करणारे मॅनेजमेंटचे जी लोक आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराचा देखील इथे कडेलोट झालाय. त्यांनी इथे अमाप संपत्ती कमवलेली आहे. त्यांच्या अनेक पिढ्या अगदी आबाल झालेल्या आहेत आणि मात्र आमच्या इथल्या स्थानिकांच्या पिढ्या मात्र बर्बाद झालेल्या आहेत. तेव्हा आमची विनंती आहे की त्यांच्या देखील भ्रष्टाचाराची ज्या योग्य यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून देखील चौकशी झाली पाहिजे. कारण जोपर्यंत या कंपनीच्या प्रशासनावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथील स्थानिकांच्या अन्यायाला वाचा फुटणार नाही. येत्या मान्सून हंगामाला 2 महिने बाकी असतानाच फाल्गुन महिन्यापाठोपाठ समुद्राला आलेल्या उधाण भरतीत दुतर्फा कोपर खारभूमी बंधारा ओव्हरफ्लो होऊन त्यातून पाणी वाहत आहे. यामुळे कोपर व जोहे परिसरातील 2200 एकर शेतजमीन पुन्हा पाण्याखाली येणार आहे. येत्या 5 दिवसात याची देखभाल दुरुस्ती न केल्यास खरीप हंगामातील मशागतीवरती पाणी पडण्याची भीती सेच प्रकल्प विरोधी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, जोहेचे माजी सरपंच सदस्य काशीनाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे. पौर्णिमा उधाण भरती आधी तुटलेल्या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर शेकडोंच्या संख्येने शेतकरी खारभूमी कार्यालयावरती मोर्चाद्वारे धडकतील असा इशाराही शेतकरी संघटनेचे काशीनाथ पाटील यांनी दिला आहे. मागील मार्च महिन्यात या परिसरातील नादुरुस्त उघाडीचे दरवाजे तुटून 2000 एकर भात शेती पाण्याखाली गेली होती. आता चैत्र पौर्णिमा अमावस्येच्या उधाण भरतीचे संकट डोळ्यासमोर उभे असताना दुतर्फा कोपर खारभूमी बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. भरतीच्या पाण्याचा प्रवाह जसजसा वाढेल तसे पाणी भात शेती परिसरात शिरेल. ही परिस्थिती कायम ओढवत असल्याने पेणमध्ये खारभूमी बंधाऱ्याची निकृष्ट दर्जाची कामे पुन्हा चर्चेमध्ये आली आहेत.
खरीप हंगामाची कामे सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत. शेतकरी वर्षातून एकदा पीक घेतो. अशा परिस्थितीत जर खारे पाणी शिरून जर भात शेती नापीक होत असेल तर शेतकरी उत्पादन कसे करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली. चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यांमध्ये उन्हाळ्याचा दाह वाढणार आहे. अर्थातच या पार्श्वभूमीवर विजेचा वापर देखील वाढत राहील. यामुळेच सातत्याने वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. म्हणूनच मुंबई महानगर प्रदेशाला अतिरिक्त वीज मिळणे ही काळाची गरज बनली आहे. अतिरिक्त विजेची पूर्तता करण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळवण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कल्याण, अंबरनाथ आणि पनवेल तालुक्यातील वीज वाहक तारा आणि टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले असून त्यातून वीज प्रवाह देखील सुरू झाला आहे. समाधानकारक मोबदला, भूसंपादनानंतर देखील शेतकऱ्यांच्याच मालकीची जमीन राहणे, तारांखालील पारंपरिक व्यवसाय आणि शेती व्यवसाय करण्याची मुभा यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चला पाहूया शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. सुरुवातीला आम्हाला साहेब असं वाटलं होतं की प्रकल्प झाल्याने आमची एक आर्थिक हानी होईल, पण आता जसा तुमचा प्रोजेक्ट तयार झाला त्याच्याबद्दल आम्हाला आता असं वाटतं की हा प्रकल्प हा सर्वांसाठी चांगलाच आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आम्हाला हानी होत नाही आणि झाली पण नाही. साहेब, जो मोबदला शेतकरी मिळतो तो समाधानकारक. आम्ही जी अपेक्षा केली होती आम्हाला मिळाली आहे. हा साहेब होत आहे. आम्ही शेतकरी असल्याकारणे त्या जागेचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊन पिकं काढत आहोत. आता भात शेती झाली आहे. याच्या पुढील लागवडी सगळ्या भाजीपाला, वेगवेगळ्या पद्धती भाजीपाला आम्ही लावून ते पिकं घेणार आहोत. या तारांचा साहेब कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला झालेला नाही आणि आत्तापर्यंत पण आता जाणवलं पण नाही आहे का ही लाईन चार्ज झाली आहे. चार्ज झाल्यानंतरसुद्धा आम्हाला असं जाणवलं नाही का ह्या लाईनमध्ये त्रास आहे म्हणून याच्या पुढं होणार नाही असं आम्हाला वाटतं. उंची तर समाधानकारक आहे. उंची समाधानकारक आहे, त्याच्यामुळे काय आम्हाला टेन्शन नाही. हरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदवण्याकरता नागरिकांना भारत सरकारद्वारे CEIR पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे नवी मुंबई हद्दीतील सन 2025 मार्च पर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 40 मोबाईलचा CEIR पोर्टलद्वारे खांदेश्वर पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरण केले आहे. विविध जिल्ह्यातून व राज्यातून आतापर्यंत 7,05,000 रुपये किमतीचे एकूण 40 मोबाईल हस्तगत केलेले आहेत. तर सदरचे हस्तगत मोबाईल फोन हे मोबाईलचे मूळ मालक यांना पोलिसांनी बोलावून सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आलेले आहेत. मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरिकांनी खांदेश्वर पोलिसांचे आभार मानून कौतुक केले आहे. या प्रकरणात आता केंद्र सरकारने जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरचे जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने जे नागरिकांचे मोबाईल हरवले जातात, चोरी होतात, त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला होते. ते लगेच आम्ही त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवर CEIR या पोर्टलवर माहिती फिडअप करून घेतो. त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि अंमलदार रात्रंदिवस त्या पोर्टलचं निरीक्षण करत असतात. एखाद्याने त्याच्यात दुसरं सिम कार्ड टाकलं की लगेच आपल्याला रिफ्लेक्ट होतं. मग त्याचा ॲड्रेस पूर्ण सर्व CDR वगैरे काढून तांत्रिक तपास करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर इस्माचा मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ते व्हेरीफाय करतात IMEI नंबर आणि मग त्या फिर्यादी जे असतात नागरिक त्यांना बोलवून ते आज रोजी आपण असे 40 मोबाईल या मागच्या 15 ते 20 दिवसात आमच्या टीमने हस्तगत केलेले. माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर, माननीय पोलीस आयुक्त संजय एनपुरे सर, आमचे DCP प्रशांत मोहिते साहेब हे वारंवार सांगत असतात मिटिंगांमध्ये की लोकाभिमुख कामे करा आणि त्या पद्धतीने जनतेला सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न माननीय आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहे, हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्या अनुषंगाने आम्ही हे केलेले आहे. पनवेल शहरला सुद्धा आताच मागच्या आठवड्यात असं जवळजवळ 18 लाखाचे मोबाईल आम्ही हस्तगत करून नागरिकांच्या सुपूर्द केले. आज सुद्धा 7 ते 8 लाख रुपये किमतीचे 40 मोबाईल हस्तगत केलेले आहेत. जे नागरिक आले त्यांना सर्वांना दिलेले आहेत. बाकीच्यांचे मोबाईल आम्ही आज संध्याकाळपर्यंत ज्यांचे आहेत त्यांना वाटप करणार आहोत. हेच आमचं आव्हान राहील की अशा प्रकारे आपली मोबाईल चोरी झाली किंवा गहाळ झाला तर त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करा.
त्याच्या अनुषंगाने आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर्ड CEIR या पोर्टलवर त्याची माहिती भरून त्यांचे मोबाईल पूर्ण मिळवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न करू. वरिष्ठांच्या आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जनतेची सेवा पुरेपूर आम्ही करू. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या राजापूर येथील पासपोर्ट कार्यालय दोन्ही जिल्ह्यांसाठी सोयीचे ठरत आहे. 6 वर्षांच्या कालावधीमध्ये 41,763 हून अधिक लोकांनी पासपोर्ट काढला आहे. तसेच हज यात्रेसाठी जाणाऱ्या वयोवृद्धांना याचा चांगला फायदा झालाय. राजापूर पोस्ट कार्यालयाकडून उत्तम सेवा मिळत असल्याबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पासपोर्ट काढण्यासाठी राजापूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी ज्या सुविधा आहेत पासपोर्ट डॉक्युमेंटेशन रिलेटेड त्या खूप चांगल्या पद्धतीच्या मिळत आहेत, जेणेकरून आमचा खर्चही कमी होतो आहे. आणि मुंबईला जाऊन जेव्हा आम्हाला हे करायची वेळ आली होती खूप खर्च आला होता. आणि ह्या ठिकाणी सेवा पण छान आहे आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण छान आहे. आपल्याकडे सध्या राजापूर पोस्ट ऑफिस येथे दिनांक 12/8/2018 पासून पासपोर्ट सेवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. हे दोन्ही जिल्हा रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना दोन्ही जिल्ह्याच्या नागरिकांना हे अत्यंत सोयीस्कर आहे. मागे गेली 6 वर्षात म्हणजे 12/8/2018 पासून 41,863 31 मार्च अखेरीस आपण पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये प्रोसेस केलेले आहेत. मागील वर्षात मागील आर्थिक वर्षात 24-25 मध्ये 9,729 पासपोर्ट तसेच पोलीस क्लिअरिंग सर्टिफिकेटच्या केसेस 651 असं मिळून 10,380 एकंदर अर्ज आम्ही या पोस्ट ऑफिसच्या सेवा केंद्र पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये प्रोसेस केलेले आहेत. यापूर्वी ह्या सेवा केंद्रामध्ये रिजनल पासपोर्ट ऑफिसमधून एक व्हेरीफाईंग ऑथॉरिटी इथे असायच्या, त्यांची नेमणूक असायची. परंतु आता ह्या नवीन त्यांच्या धोरणानुसार यापुढे ते प्रोसेसिंग जे व्हेरीफाईंग प्रोसेस आहे ती बॅक ऑफिसमधूनच करणार आहेत. आणि स्थानिक पातळीवर ॲप्लिकेशन प्रोसेस करणं त्याची बाकी सगळी प्रक्रिया पार पाडण्याचं काम हे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांमार्फतच करण्यात येत आहे. आणि ते आम्ही पुरेसा कर्मचारी स्टाफ त्यांना दिलेला आहे आणि ते त्याप्रमाणे करत आहेत. आतापर्यंत खूप लोकांनी म्हणजे बऱ्याच ग्राहकांनी दोन्ही जिल्ह्याच्या त्याचा लाभ घेतलेला आहे आणि यापुढे असाच लाभ घ्यावा आणि आम्ही आमच्या परीनं विभागाच्याकडून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. राज्य शासनामार्फत ग्राम पातळीवरती विविध योजना उपक्रम राबवण्यात येतात. जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये ग्राम विकास आणि लोकसहभाग खूप महत्त्वाचा असतो. या विकासाबाबत गावकऱ्यांचे अभिप्राय, अपेक्षा, समस्या आणि जिल्हा प्रशासन यांमध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संवाद सेतू साधलाय. निमित्त होते ते संवाद सेतू उपक्रमाचे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत असलेला विकास आणि गावकरी यांच्याशी हितगुज करण्यासाठी संवाद सेतू हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत आपटा आणि कर्नाळा ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधलाय. या उपक्रमाच्या माध्यमातून गाव सक्षम करण्यावरती आणि ग्राम विकासात लोकसहभाग वाढवणे तसेच समस्या तात्काळ सोडवण्यास प्राधान्य देणे हा मानस असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी नमूद केले. प्रत्येक आठवड्याला मंगळवार किंवा गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता संवाद सेतू कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकांचे काही लोकांना पिण्याचं पाणी मिळतं सर्वांना वेळेवरती आणि चांगल्या स्वरूपात. मिळतो. लाईटची व्यवस्था आहे, रात्रीच्या टायमाला लाईट वगैरे सगळं आहे, रस्त्यावरची लाईट ते सगळं आहे गावामध्ये पूर्ण, काही अडचण नाही. शाळा व्यवस्थित चालते, शाळा अंगणवाडी. शाळा पण चालू आहे, अंगणवाडी. बरं, आपल्याला वाटतं का काही कुठली तरी योजना जी चालू आहे किंवा नवीन कुठली तरी योजना करणं आवश्यक आहे गावाच्या दृष्टीने, आपल्याला काही वाटतं का?
कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळली आहे. माळशेज घाट परिसरात अचानक सोसाट्याचा वारा आणि जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने ही दरड कोसळली असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र एक पिकअप चालक थोडक्यात बचावलाय. श्रीगोंदावरून मुंबई येथे टरबूज घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीजवळ ही दरड कोसळली असून सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी बाजूला घेतल्याने चालक थोडक्यात बचावला आहे. यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.